हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो की तुम्ही चांगले असाल. मी पण चांगली आहे. पण सकाळी जसं मस्त सळी सारवण झालं घरादाराचं, एकदम भारी वाटू राहिलं वातावरण आजचं. कारण का उन्हाळा आहे आणि एवढं उखाते ना ढोरावस राहायच्यानं काललंय. पण आता सकाळी सुटल्याबरोबर आपल्याला लागते स्वयंपाकाची होळ. आता स्वयंपाक झाला म्हणजे सगळं झालं असं वाटते. आता स्वयंपाकाची होळ लागते हे बरोबर आहे, पण मला लागते चूल पेटवायची होळ. मी पाहतो पहिले चुलीत इस्तो आहे का नाही. नसला तर मग अशा गवऱ्या भरून ठेवा लागतात मला चुलीत. कारण का करायचे आहेत मला फुलके. आता तुम्ही म्हणसान रोजच फुलके करतो, तर असं आहे का जे गोड लागलं ते खावा. गवऱ्या लय वल्या दिसू राहिल्या मला. बंद चूल भर गवऱ्या भरून ठेवल्या. कारण का याचा इस्तो कमी होते. हा लय कमी पडते. जराशक भरल्या की त्या दिवशी मी जराशक भरल्या होत्या, लय कमी पडल्या. म्हणजे इस्तो लय कमी पडला त्याचा. दोनही रोट नाही झाले. आता हे झालं बाहेरचं वातावरण. आता घरातलं वातावरण दाखवतो तुम्हाला. आता मे महिना हा शेवटचा, जून आणि जुलै. आता लागला पेरण्या पाण्याचा. पेरण्या पाण्याची सोय लावायचा मेळ चालू आहे आता सध्या. कारण का मग टायमावर बियाणं भेटत नाही. मग त्यासाठीच रात्रीच कापसाचं बी आणून ठेवलं. हे पा एवढ्या बॅगा आणून ठेवल्या. याच्यासाठी लय वन हिना लागते. सोपी नाही ही काम आता राहिलं. अजित, आता हे अजित पाचं कापसाचं बी आणून ठेवलं. आणि आज मस्त बनणार आहेत वड्या. काही करून ठेवलं मी, म्हणजे कांदा कापून ठेवला, वड्या बी काढून ठेवल्या आणि चुलीत तर गवऱ्या भरूनच ठेवल्या आपण. आता हे म्हणजे अशा खुडून मिरच्याच्या वड्या करायच्यात मला. कारण का वाटणाच्या वड्यामध्ये तर काही आवडत नाही, मी तर करतही नाही कधी. वायल्या मिरच्याच्या अशा खुडून वड्या केल्या की एक नंबर लागतात. हाताची तशी जाग होती, पण मग खायला एकदम चविष्ट लागतात. ते पण सुक्या. आता 2 फुलक्याचं पीठ चुरून घेतलं आणि वड्याची भाजी बी करून घेतली. आता फुलके लाटून घ्यायसाठी आपल्याला पाहावं लागेल पहिले चुलीत काय इस्तो झाला की नाही झाला, का जाळ झाला का नाही झाला. कारण ते एक लय मोठं टेन्शन आहे. अजून तर दुपटच चालू आहे. मला तर घरातलं आवडलं सगळं, पण फुलके करून मग काही कामाचेच पडत नाही. जरासं थांबा लागेल. फक्त दुपटच निघू राहिला, अजून काही गवऱ्या पेटल्या नाही. त्यासाठी जरासं फुलके करायचं थांबा लागेल. आणि उन्हाचा झोका एवढा वाढू राहिला कालही, पण तरी आज मी लवकरच लागली स्वयंपाकाला. हे पाहू शकता तुम्ही, एकदम जीव बुद्ध मरते. आता सगळं ऊन थांबा लागते जरासं. कारण का आपल्या चुलीतच इस्तो नाही तर फुलके करून काय फायदा. जरासा पंखा लावला आणि बसलो. आता चूल तर पेटायची नाव नाही घेऊ राहिली. आता पेटली ना तू. काय पेटली, पण इजली काय इस्तो पडला का त्याचा. हो ना, पेटली एकदम. आता मग अशी दुपट चालू होता, आता मस्त पेटली. दाखवतो तुम्हाला. पण ते इजून त्याचा इस्तो पडला ना का भारी लागतात मग फुलके आपले. हे पा, नाही तर मग सारं दुपटेल काम होते आणि फुलके नाही होत बरोबर. म्हटलं ते लोक भांडे पडलेले मोठे भांडे घासून घेतो तर प्लॅटफॉर्म खाली कोणचे ना कोणचे येतात. आता बसावं लागते मग चुलीलेच ठोकठाक करत. दे तिकडे पुढे पण
अशा गौऱ्या आहेत का जिकडे पेटायच्या तिकडे पेटत नाहीत आणि जिकडे नाही पेटायच्या तिकडे पेटतात. इकडं आता हे एवढं पाणी ठेवणीचं आणि प्लॅटफॉर्म झाला खाली बसून काही फायदा नाही. भांड्याचा गराडा फक्त भाजी आणि चहा पाणी एवढे भांडे पडले. आता एवढे भांडे घासून घेतो मी आणि ते लोक एक चुलीत इस्तो बी पडते. फुलके काय पटापट लाटले का बाहेरच आणायचे आज शेक्याले. भाजी बी काढून ठेवली आणि सगळा पसारा आवरला. फुलके यायचं पीठ बी झाकून ठेवलं आणि वरून लावून दिला मस्तपैकी फॅन. भांडे काही काही जसेच आहे तसेच आणून ठेवले. अजून टोपल्यात नाही लावले. 2 फुलके लाटून घेतले. गौऱ्याचा इस्तो असा आहे का धडधड पेटते बातच हवे नको असते. आता तुम्हाला दाखवतो मी. आता माझे फुलके होतात की नाही होत काय माहीत. सगळा इस्तो इजला वाटते. आपला हाय तर खरी इस्तो पण आपलं हे झालं पाहिजे. त्यांना फुलका झाला पाहिजे नाही तर सगळी याची राख होते. फुलके गेले पाण्यात. तिकडे फुलका तर होऊ राहिला गॅसवर पण गॅसवर जसा पाहिजे तसा फुलका लाईटही गेली झाला की मग चुलीत लय लवकर होते. जराशी धावपळी नसता हा फुलका शेका लागेल मला. अंधार कुठ्ठा आहे लाईट चालली गेली. आता उन्हाळ्याचा एवढा प्रॉब्लेम आहे या लाईटचा बी चाललाय. फुलका तर झाला. एवढे फुलके घेतो आता मी मग शेकून दाखवतोच तुम्हाला काय झाले फुलक्याचे हाल. तर लयच घाईघाईने शेकून घेतले मी फुलके. कोरळ मारळ म्हणा कसे म्हणा पण एकदम वास मस्त येऊ राहिला आणि लाल जरद झाले. जसे का रोडगे भाजले आपण. काळ्याच्या इस्तोपेक्षा गौराईचा इस्तो आहे ना कधी बी चांगला. भांडे घासून आणले ते तसेच ना लावले ना काही. कारण का एक बार इस्तो इजला डबल चूल पेटवा लागली. घेतो पसारा सगळा. भांडे काही आता जास्त नाही घासायचे. संडस एवढेच भांडे आहेत फक्त आता घासायचे. परपट बेलला आणि कोपरात तर मी स्वयंपाक करत नाही प्लेटीतच करतो. आता एवढे भांडे घासून आणायचे आहेत मला. मारायचा आहे झाडू. काल बेसन केलं होतं तसंच डब्यात झाकून ठेवलं मी. तो सगळं खराब झालं होतं. त्यात जराशी वाफ जाऊ देतो त्याची. एवढे भांडे घासून तो झाडू मारतो. झाले मग आपले आजचे काम दुपारपर्यंतचे. अजून बकऱ्या यायच्याच राहिल्या. आज सगळे कामं करून घेतले घरातले. स्वयंपाक भाजी सगळं उरकलं. नंतर आंघोळ केली आणि कपडे बी नंतरच धुतले. सगळे कामं उरकले. आता कपडे वाऊ घातले मस्तपैकी. आता भूक लागली एवढी पण आता काय राहिलं माहीत आहे का. घर धुवून काढलं होतं मी आणि तवाच लावला होता फॅन आपला. आणि फॅन आता तो पहिले धगधग वाजे आता एकदम स्लो चालू राहिला. आता याचं बी काय नाटक आहे काय नाही. कूलर तर किती दिवसाचा बिघडला. तो दुरुस्त करायला काही चान्सेसच नाही. आणि आता ह्याले काय झालं हेच कळना. याले जर काही झालं का झालं मग माझ्या तर काही खरंच नाही. आता कूलर बिघडला होता. आता कसं आहे पंख्यात काम चालू होतं आणि पंखा जर बिघडला होता तर लयच कमी चालू राहिला. आवाज देत होता जसा.
आज तर दिवस काढणं बी भारी जाईन, कारण ऊन एवढं तर पुरवलं. कशी पंख्याची गरम हवा फेकत होती, तर तो आज काही चालून नाही राहिला. पाहू काय होते. तर आता जरासं बंद करतो, मी बाहेर बसतो. होऊ शकते गरमीच्यानं गरम झाल्यावर करत असेल तो तसा झटके मारत असेल.